भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे की ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जगातील सर्वात मोठी जनसंघटना म्हणजे भारतीय जनता पार्टी। लोकशाही पद्धतीनं आमच्यामध्ये सुद्धा अर्ज वाटप असतील, उमेदवारांच्या मुलाखती असतील, आता तेही नावं प्रदेशाकडे जातील, कोर कमिटीमध्ये त्याची शॉर्टलिस्ट होईल आणि मग अंतिम यादी तयार होईल। अशा पद्धतीने एक प्रक्रिया आमच्याकडे राबवली जाते आणि त्यामुळे बंडखोरी वगैरे हा विषय होण्याचा प्रश्न फार येणारच नाही। का तर शेवटी अशा निवडणुकांना आम्ही वारंवार सामोरं जातो, लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था। त्यामुळे ही नेहमीची प्रॅक्टिस आहे। आमचे कार्यकर्ते शेवटी इच्छुक असणं काहीच गैर नाही, अपेक्षा असणं कुठंच चुकीची नाही। कार्यकर्ता जेव्हा काम करतो तेव्हा स्वाभाविक त्याला वाटतं की मला कुठंतरी लोकप्रतिनिधी म्हणून मला पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, महापालिका असेल, विधानसभा, लोकसभा कुठे ना कुठे मला संधी मिळाली पाहिजे। ही भावना काही चुकीची नाही, इच्छा काही चुकीची नाही। त्यामुळे सगळ्यांच्या आमची बाकी प्रक्रिया पूर्ण झाली आहे, एकत्रितपणे आम्ही लढलो। मला वाटत नाही कुठेही काही बंडखोरीची शक्यता नाही। चर्चा सुरू केली आज शिवसेना, भारतीय जनता पार्टी आमची चर्चा झाली। पुढच्या काही दिवसात भारतीय जनता पार्टी आणि आरपीआय आमची पण बैठक होणार आहे। मागच्या 2 दिवसापूर्वीच माननीय आठवले साहेब दिल्लीत भेट झाली माझी त्यांची, आणि त्यावेळेला आरपीआय सोबत सुद्धा पुढच्या काही दिवसात आमची बैठक होणार आहे आणि त्यांच्यासोबत सुद्धा आमची युती आधीच होती, ती युती कायम राहणार। पक्ष प्रवेशाबद्दल काय, कारण की गेल्या 2 दिवसांपासून पुण्यातले मोठे प्रवेश अपेक्षित आहेत, याला साधारण मुहूर्त कधी लागणार? नाही बघा, हे निवडणूक आता सुरू झाली, जसं जसं वेळ पुढे जाईल, काय निर्णय घ्यायचे, काय नाही घ्यायचे, पक्षात कुणाला घ्यायचंय का नाही घ्यायचंय का, आमच्या कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे, पक्ष नेतृत्वाचा काय विचार आहे, हा सगळ्याचा विचार करून तो निर्णय घेतला जाईल। पण आता तरी काय तुर्तास तो विचार नाही। पुढच्या काही दिवसामध्ये जर काही लोकांना घ्यायचं असेल तर ते माननीय पक्ष नेतृत्व आमचं जे आहे मुंबईतलं ते निश्चित उद्या होणार आहे की नाही मुंबईत? नाही, मी तुम्हाला सांगितलं ना, आमचं पक्ष नेतृत्व ठरवेल त्या दिवशी त्या वेळेला होईल। असं एक सूत्र आहे का काय? असं नाही बघा, आम्ही कुठली निवडणूक लढवण्यासाठी कुणाला पक्षात निवडणुकीसाठी कोणी म्हणालं की आम्हाला निवडणूक लढण्यासाठी यायचंय तर नाही।